आजपासून बरोबर 3 वर्षांपूर्वी जालन्यातल्या आंतरवाली सराटी गावात एका आंदोलनाची तयारी सुरू होती। विषय होता मराठा आरक्षण आणि त्याच मागणीसाठी उपोषण करणार होते मनोज जरांगे पाटील। 29 ऑगस्टला त्यांचं उपोषण सुरू झालं। त्यांच्यासोबत आणखी काही मराठा तरुण उपोषणाला बसलेले होते। आता महाराष्ट्रातील एका गावात सुरू झालेल्या याच आंदोलनाकडे तसं कुणाचं लक्ष गेलं नसतं, पण उपोषणाच्या तिसऱ्याच दिवशी इथे पोलिसांकडनं लाठीचार्ज होतो। गावकरी आणि पोलिसांमध्ये चकमक उडते। पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक महिला आंदोलक जखमी होतात। एका क्षणात महाराष्ट्रात बातमी पसरते। राज्यभरातला मराठा समाज आक्रमक होतो। काही ठिकाणी हिंसक घटना घडतात। राज्य ठप्प होण्यासारखी परिस्थिती निर्माण होते आणि त्याच घटनेनंतर मनोज जरांगे पाटील नावाचा मराठ्यांचा आवाज उदयास येतो। तेव्हापासून हेच मनोज जरांगे पाटील मराठा तरुणांच्या गळ्यातले ताईत बनलेले आहेत, कारण त्यांनी गेल्या 3 वर्षांमध्ये मराठा आरक्षणासाठी तब्बल 9 वेळेला उपोषण आंदोलन केली आहेत। त्यांच्या लढ्याला प्रत्येक वेळेला यशही आलं, पण तरीही संपूर्ण मराठा आरक्षणाचा मुद्दा काही संपला नाहीये आणि म्हणूनच की काय मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा त्याच 29 ऑगस्टच्या मुहूर्तावर आंदोलनाची घोषणा केली आहे। मराठी खरबडून जागे झालेत आणि अंतिम पुकार आहे, अंतिम लढाई। त्याच्यात उपोषण त्यांनी करू नयेच आमचा सरकारचा आग्रह आहे, त्यांना विनंती आहे। कारण ज्या ज्या मागण्या त्यांनी केलेल्या आहेत बहुतांशी आता पूर्ण केलेल्या आहेत। या लढाईत मराठी 100% जिंकणार नाही तर मी उपोषण करून मरणार। त्याच्यामुळे त्यांचं आंदोलन होणार नाही याची दक्षता आम्ही घेतोय। मराठा समाजाला जे तुम्ही आरक्षण द्यायचं आहे, तुम्ही जो कायदा बनवलाय त्या कायद्यानुसार एससीबीसी द्या, ईडब्ल्यूएस द्या, पण आमच्या ओबीसीच्या कटकऱ्यामध्ये मराठा समाजाला टाकू नका। ओबीसीच्या कुठच्याही आरक्षणावर किंवा त्यांना मिळालेल्या फॅसिलिटीवर परिणाम होणार नाही याची दक्षता आम्ही घेतली। वर्षावरच बसतो, दुसरीकडे बसतच नाही। कुठं आझाद मैदान नाही, पिजाद मैदान नाही, कुठं नाही ना कुठं नाही, याच्या वर्षावरच बसत। मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे। त्यामुळे मराठा समाजांच्या अपेक्षांच्या बरोबर सरकार काम करत आहे की त्या बाबतीतही आम्ही निर्णय घेऊ आणि तो निर्णय जनतेच्या आणि मराठा समाजाच्या हिताचाच राहील। मी मराठा आहे, माझा सपोर्ट आहे। जरांगे पाटील ज्या ज्या गोष्टीला भांडायला उठतील मराठा म्हणून तर माझा सपोर्ट आहे। खूप नेते आहेत ती काढणं सुरू आहे, बरेच जणांनी घेतले आहे। आता योग्य नाही ते म्हणणं, जरा गरम वातावरण शांत होऊ द्या, मग प्रमाणपत्र दाखवतो सगळ्यांची। पण ह्या 29 ऑगस्टच्या अंतरवालीच्या आंदोलनात एकही मागणी मागत होणार नाही। मी माझं मराठा समाजाला आव्हान आहे। खरं तर जेव्हापासून मनोज जरांगेंनी आंदोलनं सुरू केली आहे तेव्हापासून राज्यात महायुतीचं सरकार आहे। आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत, त्यामुळे लाठीचार्जपासून आत्तापर्यंत मनोज जरांगेंच्या निशाण्यावरती ते कायम असतात। पण मधला एक काळ होता जेव्हा मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरून कौतुक सुद्धा केलं होतं। आता कौतुकाचा विषय निघाला तर जेव्हा मागच्या वेळेला जरांगेंनी मुंबईतलं आंदोलन समाप्त केलं तेव्हा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांवरती त्यांनी स्तुती सुमनं बरसवलेली होती की राज्यात त्यांच्या इतका मोठा मराठा नेता नाही। पण याच घटनेला वर्षही उलटत नाही, तोच जरांगे पाटलांनी विखे पाटलांना टार्गेट केलंय। अगदी याच आठवड्यात जरांगेंनी आंदोलन करू नये यासाठी विखेंच्या नेतृत्वात आमदारांसह एक शिष्टमंडळ आंतरवलीत गेलं होतं। त्यांनी 2 तास जरांगेंची समजूत काढली, पण जरांगे आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत। मग या वेळेला कोणत्या मागण्या आहेत त्याही जाणून घेऊया। ज्या 58 लाख नोंदी राज्यात सापडल्या त्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं जावं। हैदराबाद गॅझेटनुसार या प्रमाणपत्रांचं वाटप व्हावं। सातारा संस्थान, कोल्हापूर, औंध, पुणे गॅझेटियर लागू करावं। आंदोलकांवरच्या सर्व केसेस मागे घेतल्या जाव्यात। ओबीसींना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा मराठा समाजाला सुद्धा मिळाव्यात। तर याच मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील उद्यापासून आंदोलन करणार आहेत, ते तर पक्क ठरलेलं आहे।
शिवाय याच आंदोलनाला ते निर्णायक आंदोलन असं सुद्धा म्हणतात. पण अशा आंदोलनांची ही काही पहिलीच वेळ नाहीये. गेल्या 3 वर्षांमध्ये मनोज जरांगेंनी तब्बल 9 वेळेला आंदोलनं केली आहेत. उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या आंदोलनांचा इतिहास समजून घेऊया. तीन वर्षांपूर्वी अंतरवालीतील याच दृश्यांमुळे राज्यात एका मराठा नेतृत्वाचा जन्म झाला. त्यांचं नाव मनोज जरांगे पाटील. त्याच घटनेला उद्या बरोबर 3 वर्ष होतील आणि त्याच तारखेला पुन्हा एकदा अंतरवालीत आंदोलन होणार आहे. पण मागच्या 3 वर्षांमध्ये नेमकं काय काय घडलं? तर गेल्या 3 वर्षांमध्ये मनोज जरांगेंनी 9 वेळा आंदोलनं केली. त्यात बहुतांश मागण्या मान्य झाल्या की आंदोलनं मागे, असाच घटनाक्रम महाराष्ट्रानं पाहिलाय. पहिलं उपोषण झालं 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान. ठिकाण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी. मागणी मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र. आंदोलन संपलं 14 सप्टेंबर 2023ला शासनाच्या आश्वासनानंतर. दुसरं उपोषण तारीख 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2023. ठिकाण अंतरवाली सराटी. मागणी सगळे सोयरीची अंमलबजावणी, मराठा आरक्षण. 2 नोव्हेंबर 2023ला आंदोलन समाप्त. 24 डिसेंबरपर्यंत मुदत देऊन आंदोलन स्थगित. तिसऱ्या आंदोलनावेळी मुंबईकडे कूच. तारीख 20 ते 26 जानेवारी 2024. ठिकाण अंतरवाली सराटी ते वाशी मुंबई. मागणी सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी. आंदोलन संपलं 26 जानेवारी 2024ला अध्यादेशाची प्रत मिळाल्यानंतर. चौथ्या उपोषणानंतर मनोज जरांगे राजकारणात येणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. कारण तेव्हा राज्यात लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला होता. त्यावेळी मनोज जरांगेंनी आपल्याला राजकारणात जायचे नाही अशी भूमिका घेतली. मात्र लोकसभा निवडणुकीच्या काळात आरक्षणाच्या मागणीसाठी निवडणुकीचा वापर दबावाचे साधन म्हणून मात्र करण्याचा प्रयत्न झाला. चौथं उपोषण 10 ते 26 फेब्रुवारी 2024. ठिकाण अंतरवाली सराटी. मागणी सगळे सोयरीची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्र. 26 फेब्रुवारी 2024ला सरबत घेऊन आंदोलन समाप्त. पाचवं उपोषण 8 ते 13 जून 2024. ठिकाण अंतरवाली सराटी. मागणी सगळे सोयरीची अंमलबजावणी. शासनाच्या आश्वासनानंतर 13 जून 2024ला आंदोलन समाप्त. सहावं उपोषण 20 ते 24 जुलै 2024. ठिकाण अंतरवाली सराटी. मागणी ओबीसीतून आरक्षण आणि सगळे सोयरे. गावकऱ्यांच्या हस्ते पाणी घेऊन 24 जुलै 2024ला आंदोलन समाप्त. 2025 साली मनोज जरांगेंच्या भूमिकेमध्ये एक बदल झाला होता. तो होता मागणीचा. यावर्षी त्यांनी मराठा कुणबी नात्यावर अधिक आक्रमक भूमिका घेतली. यापूर्वी कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची भूमिका होती. मात्र आता मराठा कुणबी एकच आहेत ही भूमिका अधिक व्यापकपणे मांडली. सातवं उपोषण 25 ते 30 जानेवारी 2025. ठिकाण अंतरवाली सराटी. मागणी सगळे सोयरेची अधिसूचना, कुणबी प्रमाणपत्र. 30 जानेवारी 2025ला आंदोलन स्थगित. आठवं उपोषण 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025. ठिकाण आझाद मैदान मुंबई. मागणी मराठा आरक्षण, सगळे सोयरे आणि कुणबी प्रमाणपत्र. ज्यूस पिऊन 2 सप्टेंबर 2025ला आंदोलन समाप्त. 9वं उपोषण 30 मे 2026. ठिकाण अंतरवाली सराटी जालना. मागणी मराठा आरक्षण आणि सगळे सोयरीची अंमलबजावणी. सुमारे 15 तासात शासनाच्या आश्वासनानंतर 30 मे 2026ला आंदोलन समाप्त. तारखा बदलल्या, मागण्याही बदलत गेल्या. कायम राहिलं ते मनोज जरांगेंचं आंदोलन. पण 9 वेळा सरकारनं आंदोलनं यशस्वीरित्या सोडवली. त्यामुळे त्यांनाही जरांगेंच्या आंदोलनांवर औषध सापडलंय. आता पाटलांनी पुन्हा एकदा एल्गार तर केलाय. ज्या मागण्या मान्य झाल्या असं म्हणत 8वं 9वं उपोषण सोडलं. जो झंझावात 3 वर्षांपूर्वी होता, मराठा समाजाचा जो पाठिंबा होता, तोच झंझावात पाठिंबा मनोज जरांगे 10व्यांदा जोडू शकणार का? कृष्णा केंडेसह स्पेशल रिपोर्ट, ABP माझा. तर मनोज जरांगेंनी फक्त गेल्या 3 वर्षांमध्ये नाही तर 90च्या दशकांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरलाय. त्यांच्या लहान मोठ्या आंदोलनाची गणती तर त्यांनीही ठेवलेली नसेल. पण गेल्या 3 वर्षात जे घडलंय त्याचा साक्षीदार अवघा महाराष्ट्र आहे. ABP माझानं सुद्धा मनोज जरांगेंच्या सगळ्या आंदोलनांचा प्रत्येक क्षण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलाय. उद्याच्या आंदोलनाची ही प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. 9 वेळेला यशस्वीपणे मनोज जरांगेंची आंदोलनं
शांत करणारं सरकार आता जरांगेंच्या 10व्या आंदोलनावरती वेळीच तोडगा काढेल हीच अपेक्षा.